जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपले उडान ककीचे 3 पेपर 2026 या वर्षाचे 3 पेपर झालेले आहेत आणि आपण चौथा पेपर हा दिनांक 24/1/2026 रोजी घेतलेला आहे. तर याच पद्धतीचे पेपर आपले 10 पेपरची टेस्ट सिरीज आहे आणि ते कंटिन्यू राहतील. त्यासोबतच आपण येत्या 1 फेब्रुवारी पासून नवीन टेस्ट सिरीज म्हणजे डेली टेस्ट सिरीज आपण चालू करत आहोत, जे की त्याच्यामध्ये टर्म्स अँड काही कंडिशन्स आहेत. ते डेलीचे पेपर्स होतील आणि त्याचं फी स्ट्रक्चर वगैरे ते तुम्हाला ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे उडान खाकीचा, उडान खाकी ग्रुप नंबर 1 आणि उडान खाकी ग्रुप नंबर 2 या 2 ग्रुपवर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन सांगितल्या जातील. तरी विद्यार्थी मित्रांनो, त्या सुद्धा टेस्ट सिरीजचे पेपर्स जास्तीत जास्त द्या, म्हणजे येणाऱ्या भरतीसाठी हे तुम्हाला हेल्पफुल पडेल. आणि त्यासोबतच जे विद्यार्थी आपल्या आता फॉर्म भरलेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांच्या जागांची वाढ सुद्धा झालेली आहे. तर त्या अनुषंगाने त्यांना कुठेतरी त्या जागांचा बेनिफिट सुद्धा भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 4 यामधील प्रश्न क्रमांक 4 जो आपला वयवारीचा प्रश्न आहे बघा. तर सुनीता समीर पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांची बेरजेची निमपट 16 वर्ष आहे. तर त्या दोघांचे वय काय? तर आपण काय म्हणत आहे, सुनीता ही समीर पेक्षा, मग समीरचं वय आपण कन्सिडर करूया एक्स वर्ष. समीरचे वय समीरचे वय आपण एक्स घेतले तर सुनीताचे वय काय होऊन जाणार? सुनीताचे वय जे होऊन जातील ते किती होऊन जाणार? x-4. आणि त्यांच्या वयांच्या बेरजे दोघांच्या वयांची बेरजेची निमपट म्हणजे काय झालं? x + x-4 डिवायडेड बाय 2. निमपट म्हणजे अर्ध. यांच्या वयांची बेरीज किती देऊन आहे? 16. मग इथं काय झालं? 2x-4 = 16 दुने 32. तर 2x = 36. तर x किती राहणार? 18. म्हणजे एकाचं वय काय झालं तुमचं? 18 आणि दुसऱ्याचं 18 - 4 म्हणजे किती असेल? 14. 18 14 किंवा 14 18 असं ऑप्शन कुठे दिसतंय तुम्हाला? ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नामध्ये आपलं ऑप्शन बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 7. एका शंकूची उंची 12 सेमी व तिरकस उंची 37 सेमी आहे. तर त्याचे घनफळ किती? आता शंकूचे घनफळ म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. शंकूचे घनफळ इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच बाय 3. पाय आर स्क्वेअर एच बाय 3. आता शंकूची तुम्ही आकृती बघितलेली असेल. शंकू म्हणजेच कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन हे तुम्हाला फाइंड आउट करायला विचारलेलं आहे. या पद्धतीची त्रिमितीय आकृती म्हणजे 3D डायग्राम्स म्हणजे शंकू. मग आपल्याला रेडियस दिलेली नाहीये, तर आपल्याला रेडियस ही फाइंड आउट करता येईल तुम्हाला. आता रेडियस कसं फाइंड आउट करता येईल? आता बघा, हे झालं तुमचं रेडियस आणि ही शंकूची उंची किती देऊन आहे तुम्हाला? 12 सेंटीमीटर. आणि तिरकस उंची देऊन आहे तुम्हाला 37 सेंटीमीटर. आणि तुम्हाला रेडियस काढायची आहे. म्हणजे जर विचार केला याच्यामध्ये फॉर्म होणारा ट्रँगल हा राईट अँगल ट्रँगल झालेला असेल, मग बाय युझिंग पायथागोरस थेरम, पायथागोरसचा तुम्ही थेरम जर वापरून जर फॉर्म्युलाने काढलं तर मग काय दिलेलं आहे तुमचा? हा हायपोटेनस झाला म्हणजे कर्ण झाला आणि हे तुमची एक बाजू आणि हे एक दुसरी बाजू. म्हणजे याचा अर्थ 37चा वर्ग इज इक्वल टू 12चा वर्ग प्लस आरचा वर्ग. म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपण या पद्धतीत करत असतो. मग आर स्क्वेअर इज इक्वल टू 37चा वर्ग मायनस 12चा वर्ग. आता बघा, यांचा वर्ग जर काढत राहिला तर वेळ वेस्ट होईल. तर त्याच्यापेक्षा आता जर या कंडिशन मध्ये जर बघितलं आपण A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, मग आर स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला तुमच्याकडे A प्लस B
इंटू ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. हा तर मग या फॉर्म्युल्याचा यूज जर केला आपण ए प्लस बी म्हणजे किती झालं तुमचं 49 आणि ए मायनस बी म्हणजे तुमचं किती झालं 25. मग आर इज इक्वल टू अंडर रूट लागेल याला तर किती निघेल 7 गुणिला 5 म्हणजे रेडियस जे तुमची निघेल ती किती निघेल 35 सेंटीमीटर. तुमची त्रिज्या जी आहे रेडियस जी आहे ती किती निघाली तुमची 35 सेंटीमीटर ही त्रिज्या निघाली. आता तुम्हाला त्रिज्या भेटली हाईट आहे माहित आहे तर मग शंकूचा तुम्ही घनफळ काढू शकता. मग पाय पाय म्हणजे काय झालेलं असेल 22/7 गुणिला आर स्क्वेअर आर म्हणजे किती आलेलं आहे तुमचं 35 सेंटीमीटर. मग काय झालं 35 गुणिला 35 गुणिला एच एच म्हणजे किती दिलेलं हाईट जी दिलेली आहे ती 12 सेंटीमीटर डिवायडेड बाय 3. ओके आता जर विचार केला 7चा भाग टाकला आपण 7 5 35 3चा भाग टाकला याच्यामध्ये 4 वेळा 5 24 म्हणजे 22 गुणिला 20 गुणिला 35 जर केलं तर 35 दुने 70 म्हणजे 700 गुणिला 22 नथिंग बट 7 दुने 14 म्हणजे 140 आणि ते 7 दुने 14 म्हणजे किती होणार 154 आणि 2 शून्य सेंटीमीटर क्यूब म्हणजे घन सेंटीमीटर म्हणजे काय झालं असेल 15,400 आपला 15,400 क्युबिक सेंटीमीटर हे त्याचं व्हॅल्यूम झालेलं असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10 बघा विद्यार्थी मित्रांनो सिंपल प्रश्न आहे बेरीज करा. ओके असा प्रश्न आहे आणि जर बघितलं दशांश चिन्हाच्या नंतर सारखे अंक आहे का उभ्या मांडणीत करा किंवा आडव्या मांडणीत सुद्धा करू शकता. ज्यांना जमत नाही त्यांनी उभ्या मांडणीत जरी केलं तरी काही फरक पडणार नाही. 17.598 आणि प्लस 520.402 8 आणि 8 16 16 आणि 2 1808 हाताला 1 9 आणि 1 10 0 हाताला 1 5 आणि 4 9 आणि 1 10 0 हाताला 1 7 आणि 1 8 2 आणि 1 3 5. ओके 538.008 म्हणजे कुठे दिसत आहे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 18 दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे तर x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा फॉर्म्युला आपण सांगितलेला असेल पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या इज इक्वल टू मसावी गुणिला लसावी. मग पहिली संख्या तुमची किती देऊन आहे 4x गुणिला 6x इज इक्वल टू मसावी 16 आणि लसावी दिलेला आहे 96 तर मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16 गुणिला 96 डिवायडेड बाय 4 गुणिला 6. ओके तर 4चा भाग 16 मध्ये किती वेळा चालला 4 वेळा आणि 6चा भाग 16 चक 96 16 चोक 64 तर एक्स इज इक्वल टू किती येणार 8 म्हणजे एक्स ची किंमत किती राहील 8. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 21 पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी किती असेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा कंटिन्यू समसंख्या जर असेल तर त्याच्या जेवढ्या काही क्रमागत समसंख्या दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा एक ने त्याची सरासरी काय असेल जास्त असेल. म्हणजे 10 क्रमागत समसंख्या दिलेलं असेल तर त्यांची सरासरी किती असायला पाहिजे होती 11 किंवा तुम्हाला माहित आहे समसंख्यांमधला फरक सारखा असतो म्हणजे सरासरी इज इक्वल टू काय झालेलं असेल पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 जरी केलं तरी भेटून देणार. पहिली समसंख्या कोणती राहणार 2 प्लस 10व्या नंबरची समसंख्या जो काही क्रमांक असेल त्याची दुप्पट करावी लागेल म्हणजे 10 दुने 20 20 ही जी समसंख्या असेल ती 10व्या नंबरची समसंख्या असेल भागीला 2 20 न 2 किती झाले 22 भागीला 2 म्हणजे किती येणार 11 ही तुमची सरासरी यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 25 एका शाळेत 850 विद्यार्थी आहेत यापैकी 44% मुस्लिम 28% हिंदू 10% शीख आणि बाकीचे इतर समाजाचे आहेत तर इतर समाजातील विद्यार्थी किती. बघा वर्गातील विद्यार्थी संख्या म्हणजे 100% विद्यार्थी म्हणजे किती झाले तुमचे 850
तर मग इकडे तुमचे काय झालं, 44% मुस्लिम, 28% हिंदू आणि 10% शीख. म्हणजे याचा अर्थ 82% जे आहे, तर 82% हे विद्यार्थी या 3 समाजाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे 18% विद्यार्थी हे इतर समाजाचे विद्यार्थी आहेत. तर 18% विद्यार्थी म्हणजे किती? तर 850 गुणिला 18 भागीला 100, 0 गेट कॅन्सल, 5चा भाग 2 वेळा 5चा भाग 17 5 85 आणि 2चा भाग 18 मध्ये 9 वेळा 97, 153 विद्यार्थी हे इतर समाजाचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 26. एका टेबलाची किंमत ₹750 ची विक्री 4% तोट्याने झाली, तर त्याची विक्री किंमत काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खरेदी किंमत म्हणजे तुमची काय झाली 100%. 100% म्हणजे काय झालं ₹750. तर 4% तोटा होता म्हणजे 96% हे तुमची विक्रीची किंमत असेल तर किती रुपये? आता जर बघितलं आपण 4% तोटा, 1% जर तोटा जर विचार केला खरेदी किमतीवर, तर 7.5. मग 7.5 गुणिला 4 जर केलं तर नथिंग बट तुमचा जो तोटा होईल, तो तोटा विचार जर केला तर 7.5 गुणिला 4 म्हणजे 30 रुपयाचा तुमचा तोटा होणार. मग याचा अर्थ विक्री किंमत जी असेल, तोट्याच्या विक्री किंमत ही तुमची किती असायला पाहिजे? 750 मायनस 30 नथिंग बट किती असणार? 720 रुपये. तुम्ही कॅल्क्युलेट जरी केलं, x इज इक्वल टू 750 गुणिला 96 भागीला 100. ओके, तर याचं सुद्धा कॅल्क्युलेशन हे किती येणार? 720. बट या मेथडनी तुमचा टाइम सेव्ह होतो, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 40. 180 किमी प्रति तास वेगाने जाणारे बुलेट ट्रेन एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? बघा या कंडिशन मध्ये रेल्वेची लांबी अंतर इज इक्वल टू वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ. वेग कितीचा आहे? 180 किलोमीटर पर आवर. याला आपल्याला वेळ जो दिलेला आहे तो सेकंद मध्ये दिलेला आहे, म्हणून 5/18 म्हणजे मीटर पर सेकंद होऊन जाईल गुणिला 8. ओके, तर आपण जर विचार जर केला, आता कॅल्क्युलेशन केलं, तर 2चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला, किंवा 18चा भाग 10 वेळा, मग 8 पंचे 40 आणि 1 शून्य म्हणजे काय होऊन जाणार? त्या रेल्वेची लांबी जी आहे ती लांबी 400 मीटरची लांबी होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 43. सरळ व्याज पद्धतीने 9,800 रुपयाची 4 वर्षात रास 11,760 रुपये होत असेल, तर व्याजाचा दर काय? ओके, तुम्हाला दर काढायला विचारला, मग दर इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय P इंटू T. ओके, तर मग तुमच्याकडे सिंपल इंटरेस्ट नाही, मग सिंपल इंटरेस्ट काढावं लागेल. मग सिंपल इंटरेस्ट म्हणजे रास मधनं जर तुम्ही आपला मुद्दल वजा जर केली, तर तुम्हाला काय भेटेल? व्याज भेटेल. किती वर्षाचं? 4 वर्षाचं. म्हणजे 11,760 मायनस 9,800. तर काय होणार? 0. 6तून 0 देन त्याच्यानंतर 17तून 8 गेले म्हणजे 7तून 8 म्हणजे 17तून 8 गेले तर किती राहिले? 9. हाताला 1 म्हणजे 1960 रुपये हे तुमचं सिंपल इंटरेस्ट होऊन जाईल. ओके, मग पुट जर केलं आपण 1960 गुणिला 100, मुद्दल किती आहे तुमचं? 9,800 गुणिला टाइम 4 वर्षाचा. ओके, तर याच्यामध्ये 0 गेट कॅन्सल, देन 98 दुने म्हणजे किती वाचले? 20 आणि 20 नथिंग बट त्याच्यामध्ये 4चा जो भाग आहे तो किती वेळा चालला? 5. म्हणजे तो व्याजाचा दर राहील तो तुमचा किती राहणार? 5% राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3, 6, 9, 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ती संख्या काढायला विचारली, मग संख्या इज इक्वल टू काय असते? लसावी प्लस बाकी. मग तुमचा 3, 6, 9 आणि 12 यांचा जर लसावी जर बघितला तर किती आहे तुमचा लसावी? 72. 72 प्लस 2 म्हणजे ती संख्या किती असायला पाहिजे? 74 असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 52. एका संख्येचे 28.5% म्हणजे 3,000
420 तर त्या संख्येचे 82.5% म्हणजे किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 28.5% म्हणजे 3420 दिलेलं आहे. तर 82.5% म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करायचे तुम्हाला, तिरपा गुणाकार. ते 3420 गुणिला 82.5 भागीला 28.5, पॉइंट पॉइंट गेट कॅन्सल. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर किती येणार? 9900. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 57 बघा, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. तर या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना बेरीज वजाबाकी सोबत गुणाकार भागाकार जर येत असेल किंवा गुणाकार भागाकारासोबत बेरीज वजाबाकी येत असेल तर त्या टाइमला आपण ब्रॅकेट क्रिएट करत असतो. या पद्धतीमध्ये आपण जर ब्रॅकेट क्रिएट केलं तर काय झालं? 4.18 डिवायडेड बाय 0.418 प्लस 52.7 डिवायडेड बाय 5.27. तर आता जर बघितलं याच्यामध्ये पॉइंट नंतर 2 अंक आहे, इथे पॉइंट नंतर 3. जर आपण इथे शून्याचा वापर करून दशांश बॅलन्स जर केलं आणि पॉइंट हटवून टाकलं, इथे सुद्धा 2 जर दिलं तर म्हणजे हे किती होऊन जाणार? 4180 डिवायडेड बाय 418 प्लस 5270 डिवायडेड बाय 527. तर मग 418 गेट कॅन्सल म्हणजे किती झाला? 10. 527 गेट कॅन्सल म्हणजे 10. 10 आणि 10 किती होऊन जाणार? 20. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 62. सुजाताकडे 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपये यांच्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत 2450 रुपये होते. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? बघा, इथं मेन महत्वाचा पॉइंट आहे, समान नोटा आहेत. मग आपण जर विचार केला 5 रुपयाच्या काहीतरी नोटा आहेत, 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा, म्हणजे 5, 20, 10, 30 आणि 5, 35. 35x इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 2450. तर x इज इक्वल टू 2450 डिवायडेड बाय 35. तर x इज इक्वल टू 5चा जर भाग टाकला आपण तर किती वेळा चालला? 7 वेळा. 5चा भाग 25, 4 वाचले, 9 5 45. देन त्याच्यानंतर 7 7 49 म्हणजे एकूण प्रत्येक प्रकारच्या ज्या नोटा असतील तर त्या नोटा किती असतील? 70 70 70 नोटा असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 69. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची बाजूची लांबी किती? बघा, समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे प्रत्येक बाजू कशी असेल? सारखी. आणि परिमिती म्हणजे काय झाले असेल? तिन्ही बाजूंची बेरीज. मग परिमिती म्हणजे 3 टाइम्स ऑफ ए. तर काय विचारलंय? बाजूची लांबी म्हणजे ए फाइंड आउट करायचं आहे. तर 3 टाइम्स ऑफ ए इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 27 सेंटीमीटर. तर ए इज इक्वल टू किती होऊन जाणार? 9 सेंटीमीटर त्या त्रिकोणाची बाजू असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 78. दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती? बघा, कोणत्या तरी दोन संख्या दिलेल्या आहेत. सपोज फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय या दोन संख्यांची बेरीज किती आहे? 32 आहे. आणि त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर किती आहे? 72. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती झालं? 18. एक संख्या झाली तुमची 18. तर दुसरी संख्या जी असेल, ओके, तर दुसरी संख्या वाय म्हणजे 32 मायनस 18. तर वाय इज इक्वल टू किती वाचेल तुमचं? 14. म्हणजे दुसरी जी संख्या असेल तुमची कोणती असेल? 14. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 84. एका मुलीच्या वडिलांचे वय तिच्या आईच्या वयापेक्षा 7 वर्षांनी जास्त आहे आणि आईचे वय त्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. जर त्या मुलीचे सध्याचे वय 10 वर्ष असेल तर त्या मुलीच्या जन्मावेळी तिच्या वडिलांचे वय किती होते? बघा, तर मुलीची आणि आईची तुलना झाली आणि आईची आणि वडिलांची, म्हणजे याचा अर्थ मुलीचं वय पकडू. मुलीचे वय घेतलं आपण x वर्ष. तर मग आईचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. आणि वडिलाचे वय
वडिलाचे वय हे आईच्या वयापेक्षा 7 वर्षांनी काय आहे जास्त आहे. मग मुलीचं सध्याचं वय किती वर्ष आहे? 10 वर्ष आहे. मग आईचं वय किती होऊन जाणार? 30 आणि वडिलाचं वय किती होऊन जाणार? 37. परंतु काय विचारलं आहे? त्या मुलीच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय जन्माच्या वेळी मग 10 वर्ष अगोदर ती मुलगी जन्मली. मग वडिलाचे 10 वर्षापूर्वीचे वय पूर्वीचे वय हे किती असेल? 37 मायनस 10 म्हणजे 27 वर्षे हे त्यांचं वय असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 88. 30 ते 50 यामधील मूळ संख्यांची सरासरी किती? आता बघा, मूळ संख्यांमधील फरक सारखा नसतो, म्हणून सरासरी इज इक्वल टू एकूण संख्यांची बेरीज डिवायडेड बाय एकूण संख्या. मग 30 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या? 31, 37, 41, 43 आणि 47. किती आल्या संख्या? 1, 2, 3, 4, 5. मग 5 ने भागावं लागेल. मग यांची जर बेरीज केली आपण तर इकडे 30 टाकलं, 50 ते 30 म्हणजे हे किती झाले? 90. 50 आणि ते 40 90. 90 आणि हे इकडे 8 आणि ते 7 78 आणि 31 म्हणजे 31 प्लस 78 प्लस 90 भागीला किती करणार? 5. ओके, तर किती झालं? 8 आणि 1 9. देन त्याच्यानंतर याच्यामध्ये 7 आणि 3 10 9 199 डिवायडेड बाय 5. ओके, तर किती आलं? 5 तिरी 15 म्हणजे वाचले किती? 4. 49. 5चा भाग किती वेळा जाणार? 9 5 45 म्हणजे वाचले किती? 4. भाग जाणार नाही पॉइंट म्हणजे 8 45 म्हणजे 39.8 हे त्यांची सरासरी असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 92. 90 मीटर लांबीची रेल्वे एक काम 6 सेकंदात ओलांडते तर तिचा तासी वेग किती? ओके, तर वेग इज इक्वल टू अंतर बाय वेळ. मग अंतर म्हणजे रेल्वेची लांबी किती आहे? 90 डिवायडेड बाय किती सेकंदात ओलांडताय? 6. हे मीटर पर सेकंद येणार. याला किलोमीटर पर आवर करायचं असेल तर काय करावं लागेल? 18/5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. साइन तिरी 18 आणि 5चा भाग किती वेळा चालला? 18 पंचे 90 आणि 18 तिरी 54 kmph म्हणजे तासी वेग जो होईल तो 54 किलोमीटर पर आवर हा वेग होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 96. 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावं लागेल? बघा, MDH वाला कन्सेप्ट आहे. 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात पूर्ण करण्यासाठी रोज किती तास काम करावं लागेल? म्हणजे T2 इज इक्वल टू 10चा भाग 2 वेळा 10चा भाग 3 वेळा 12 तिरी 36 3 3 गेट कॅन्सल 2चा भाग 18 मध्ये किती वेळा? 9 म्हणजे दररोज त्यांना 9 तास काम करावं लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 97. एका गावात 4000 पुरुष तर 3000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती? बघा, म्हणजे याचा अर्थ 100% जे लोकसंख्या असेल म्हणजे 4000 प्लस ते 3000 म्हणजे किती झाले? 7000 लोकसंख्या असेल. त्याच्यामध्ये 40% हे निरक्षर आहे म्हणजे याचा अर्थ 60% हे काय असतील? साक्षर असतील. मग 60% म्हणजे किती? तर 7000 गुणिला 60 भागीला 100. ओके, 0 0 0 0 गेट कॅन्सल तर x इज इक्वल टू साइन 42 आणि 2 शून्य म्हणजे किती असणार? 4200. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 99. 10.12 रुपये दराने 850 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे व्याज किती? बघा, सिंपल इंटरेस्ट काढायला विचारलाय तुम्हाला 4 वर्षाचं. ओके, तर मुद्दल किती आहे तुमची? 850, दर किती आहे? 12 आणि टाइम दिलेला आहे 4 वर्ष भागीला काय करणार? 100. ओके, तर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 0 0 गेट कॅन्सल 5चा भाग 2 वेळा 5चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला? 17 वेळा 2चा भाग याच्यामध्ये 2 वेळा म्हणजे 17 गुणिला 12 गुणे 24. मग 17 गुणिला जर 24 जर केलं तर किती येणार तुमचं? 408 रुपये. त्याच्यामुळे
सिंपल इंटरेस्ट 4 वर्षाचं जे मिळेल ते 408 ऑप्शन डी हे तुमचं उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक 4 या पेपर मधील अंकगणित या विषयाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मद्वारे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचे जे व्हिडिओ आहे आपण पुढे सुद्धा आपण कंटिन्यू चालू ठेवू. तर त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची सुद्धा आवश्यकता आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जे नवीन विद्यार्थी असतील ते आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.